श्री स्वामी समर्थ. महाराष्ट्रामध्ये गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या सणापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते. हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच वसंत ऋतूच्या पहिल्याच दिवशी गुढीपाडव्याचा सण हा साजरा केला जातो. यंदा गुरुवार 19 मार्च 2026 या दिवशी गुढीपाडव्याचा सण साजरा होत आहे. गुढीपाडव्याचा दिवस हा 3.5 मुहूर्तापैकी एक असल्यामुळे या दिवसाकडे अतिशय शुभ दिवस म्हणून पाहिलं जातं. या दिवशी शुभ मुहूर्तावरती सोने खरेदीला विशेष असं महत्त्व असतं. मराठमोळी माणसे या दिवशी घराबाहेर समृद्धीचे प्रतीक असलेली गुढी उभारत असतात. यावेळी खास पारंपरिक पोशाखामध्ये पूजा अर्चा देखील करत गुढी उभारली जाते. असा विश्वास आहे की गुढी उभारल्याने नकारात्मकता दूर होते आणि तुमच्या जीवनामध्ये नशीब आणि समृद्धी येत असते. गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त असल्याने या दिवशी नवीन घर खरेदी करणे किंवा वाहन खरेदी करणे, वस्तू खरेदी करणे, नवीन व्यवसायाची सुरुवात करणे यासारखी कार्य जी आहेत ती केली जातात. कारण की हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. त्याचबरोबर या दिवशी सोनं खरेदी करण्याला देखील अनन्यसाधारण असं महत्त्व दिलं जातं. पण ज्यांना सोनं खरेदी करणं शक्य नसेल त्यांनी या शुभ मुहूर्तावर गुढीपाडव्याच्या दिवशीच म्हणजे गुरुवार आलेला आहे 19 मार्च दिवशी गुढीपाडव्याचा दिवशी सोन्याहून मौल्यवान अशी एक वस्तू जी आहे ती खरेदी करून आणायची आहे. ही वस्तू तुम्ही घरात खरेदी करून आणल्याने तुमच्या घरामध्ये पैशाचा ओघा वाढेल. आर्थिक समस्या पूर्णपणे नष्ट होतील. देवी लक्ष्मी जी आहे तर ती घरामध्ये स्थिर स्वरूपामध्ये वास्तव्य करेल. तर ही वस्तू कोणती आहे, ती वस्तू नेमकी तुम्हाला कुठे ठेवायची आहे, या वस्तूवरती तुम्हाला कोणती सेवा करायची आहे, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. चैत्र महिन्यातील प्रतिपदा तिथीला गुढीपाडव्याचा सण हा साजरा केला जातो. यावर्षी गुढीपाडवा हा गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी साजरा केला जाईल. हिंदू पंचांगानुसार चैत्र शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी 19 मार्च 2026 रोजी सकाळी 6:52 वाजता सुरू होईल. ती दुसऱ्या दिवशी 20 मार्च 2026 रोजी पहाटे 4:52 संपणार आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार 19 मार्च हा दिवस गुढीपाडव्यासाठी गुढी उभारण्यासाठी निश्चितच चांगला आहे. या दिवशी सकाळी 6:26 सूर्योदय होईल तर दुपारी 12:04 ते 12:53 अभिजित मुहूर्त राहणार आहे. पूजेसाठी अत्यंत शुभ मुहूर्त मानला जाणार आहे. तसेच ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:51 ते 5:38 या वेळेमध्ये असणार आहे. गुढीपाडवा का साजरा केला जातो याबाबत अनेक पौराणिक कथा सांगितल्या गेल्या आहेत. हिंदू धर्मातील पौराणिक कथेनुसार ब्रह्मदेवाने याच दिवशी सृष्टीची निर्मिती केल्याचा समज आहे. त्यामुळे हा सण नवीन वर्षाची सुरुवात म्हणून देखील साजरा केला जातो. हिंदू पंचांगानुसार हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. अजून एक पौराणिक कथेनुसार प्रभू श्रीरामाने रावणावरती पराभव करून विजय मिळवला आणि अयोध्यामध्ये परतले. त्याचा या विजयानंतर त्याचे स्वागत करण्यासाठी गुढी उभारली जाते, अशी देखील एक समजूत आहे. या दिवशी आपल्या घरामध्ये असलेली दारिद्र्यता गरिबी घालवण्यासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो. तर आता गुढीपाडव्याच्या दिवशी हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे. उठल्यानंतर तुमच्या घरात अंगण वगैरे तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे. घराची स्वच्छता करून घ्यायची आहे. त्यानंतर आंघोळ वगैरे आपल्याला करायचं आहे. सगळ्यात आधी देवपूजा करायची आहे. देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला 8च्या आत गुढी उभारायची आहे. घरातली गुढी जी आहे तर ती पारंपरिक पद्धतीने बांबूद्वारे तयार केलेली जाते. त्यावरती चांदी, तांबे किंवा पितळेचे तांबे उलटा ठेवला जातो आणि त्यावरती स्वस्तिक तयार करून केशरी रंगाच्या कपड्याचे तसेच लिंबू आणि आंब्याच्या पाण्याची आणि फुलांनी सजवली जाते. त्यानंतर घराच्या बाहेर उंचावर ही गुढी जी आहे तर ती लावली जाते. गुढी लावल्यानंतर त्याची पूजा केली जाते. घराबाहेर उंचावरती गुढी उभारली जाते. गुढीवरती उलटा करून ठेवलेला तांब्याचा कलश असेल किंवा चांदीचा किंवा पितळेचा कलश असेल, त्या कलशावरती ज्यावेळी सूर्याची कोवळी किरणे पडतात तर ती कोवळी किरणे जी आहे तर ती परावर्तित होऊन आपल्या घरामध्ये येतात
त्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मकता ऊर्जा संचारते. पण हा जो उपाय आहे तर तो आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी करायचा आहे. तो सकाळी 10च्या आतच तुम्हाला करायचा आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावरती सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता. ब्रह्ममुहूर्तावरती केलेली कोणतीही सेवा देखील खूप खूप फलदायी ठरत असते. त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावरती शक्य झालं तर त्यावेळेस करा किंवा मग तुम्ही सकाळी 10च्या आत हा उपाय जो आहे तर करू शकता. सकाळच्या वेळेस आपण ज्या वेळेला आपल्या घरासमोर गुढी उभारतो त्यावरती सूर्याची कोवळी किरणे पडतात. तर ती कोवळी किरणे त्यावरती ठेवलेला जो कलश असतो त्यामध्ये ती सगळी ऊर्जा सामावली जाते. ज्यावेळेस सूर्यास्तानंतर ती गुढी आपल्या घरामध्ये आपण आणतो तीच ऊर्जा आपल्या घरामध्ये येत असते. म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो सकाळी 10च्या आतच करायचा आहे. सांगितल्याप्रमाणे ब्रह्ममुहूर्तावरती केला तर उत्तमच राहील की ब्रह्ममुहूर्तावरती साक्षात परमेश्वराचं वास्तव्य तुमच्या घरामध्ये असतं. आता याच वेळेमध्ये हा उपाय करण्याचं कारण म्हणजे जे काही शुभयोग तयार असतात तर ते देखील त्याच वेळेमध्ये तयार होतात. त्यामुळे त्या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय केला, सेवा केली तर घरामध्ये जर केले तर त्याचं तुम्हाला फळ शुभ असं मिळणार आहे. घरामध्ये सकारात्मक परिणाम जाणवतात. त्यामुळे उपाय सांगितल्याप्रमाणे सकाळी 10च्या आत तुम्हाला करायचा आहे. आता या उपायासाठी जी काही वस्तू आहे तर ती आणखीन तुम्हाला आणायची आहे. ती वस्तू म्हणजे कमळाची बीज. कमळाचे बीज जे आहे तर ते तुम्हाला कुठल्याही फुलाच्या दुकानामध्ये मिळून जाईल. फूल सुकलेलं नाही तर ओलं कमळाचं बी आपल्याला जे आहे तर ते आणायचं आहे. ज्यापासून कमळाचं फूल तयार होतं ते बीज आहे तर ते खरेदी करून आणायचं आहे. तर पहा, गुढीपाडव्याच्या दिवशी सोनं चांदी जे आहे तर ते आपण दिवसभरामध्ये कधीही खरेदी करून आणू शकता. परंतु हे बीज आहे तर ते तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी मिळेलच असं नाही. त्यामुळे तुम्हाला जर आदल्या दिवशी किंवा एखाद्या फुलवाल्याच्या दुकानामध्ये तुम्ही गेलात आणि तिथे जर तुम्हाला हे कमळाचे बीज जर मिळालं तर ते तुम्ही अगोदरच्या दिवशी किंवा कधी तुम्हाला शक्य होईल त्यावेळेस तुम्ही खरेदी करू शकता आणि आणू शकता. कारण की गुढीपाडव्याच्या दिवशीच आपल्याला त्यावरती सेवा जी आहे ती करायची आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या अगोदर तुम्ही हे खरेदी करून आणलं तरी देखील चालेल. त्या दिवशी खरेदी करून आणावं असं काही नाही. तर आपल्याला घरातील गुढी उभारल्यानंतर आपल्याला हा उपाय जो आहे तर करायचा आहे. त्यासाठी आपल्याला देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे. सकाळीच आपल्याला देवपूजा आपण केलेली असणार आहे. त्यामुळे घरातील दिवा प्रज्वलित असणार आहे. आपल्याला एक धूप अगरबत्ती देखील लावून घ्यायची आहे. कोणतीही सेवा ही अग्नीच्या साक्षीने आपण करत असतो. आता हा दिवा जो आहे तर तो दिवा प्रज्वलित केलेला आहे. दिवसभर सुरूच राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. कारण की अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा आपण करतोय. त्यामुळे ही जी वस्तू आहे तर ते आपण कमळाचे बीज आणलेलं आहे तर ते दिवसभर घरामध्ये आपण ठेवणार आहोत. त्यासाठी घरातील दिवा जो आहे तर तो अखंड सुरू असलेला हवा. त्यानंतर आपल्याला हे जे कमळाचं बीज आहे ते घ्यायचं आहे, एखाद्या तामणामध्ये ठेवायचं आहे. त्यावरती पाण्याने, पंचामृताने, परत पाण्याने आणि पंचामृत नसेल तर दुधाने अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर कमळाचे हे बीज आहे तर ते स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे आणि परत तामणामध्ये किंवा तुम्ही एखादी छोटीशी प्लेट देखील घेऊन शकता आणि त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे. त्याच्या मदतीने एक स्वस्तिक हे शुभचिन्ह काढायचं आहे. स्वस्तिक काढल्यानंतर त्यामध्ये 4 बिंदू देखील आपल्याला घ्यायचे आहे. साईडला 2 रेषा देखील घ्यायच्या आहेत आणि स्वस्तिक हे शुभ चिन्ह काढल्यानंतर त्यावरती आपल्याला मुठभर अख्खे तांदूळ टाकायचे आहेत. ज्याला आपण अक्षदा असं म्हणतो. तुटलेले फुटलेले तांदूळ नसावेत, इतर उपायासाठी वापरलेले तांदूळ नसावेत. चांगले नवीन असे तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत. आपल्या घरातील धान्यातील मुठभर तांदूळ तुम्हाला घ्यायचे आहेत. मुठभर तांदूळावरती आपण जे काही स्वस्तिकवरती आपण ठेवलेले मुठभर तांदूळ आहे त्यावरती हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे किंवा एक पिवळा किंवा लाल रंगाचा कपडा जे आहे तर ते ठेवायचं आहे. अगदी छोटंसं कापड जे आहे तर ते देखील तुम्ही ठेवू शकता. छोट्याशा कपड्यावरती आपल्याला अंथरल्यावर नंतर त्यावरती हे कमळाचं बीज आहे ते ठेवायचं आहे. सोबतच आपल्याला अजून 2 वस्तू त्यामध्ये ठेवायच्या आहेत. त्यामध्ये तुळशीचं वाळलेली काडी आणि आपल्याला या बीज जे आहे तर ते तुळशीच्या वाळलेल्या काडीसोबत ठेवायचं आहे.
तुळस जी आहे तर ती देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. भगवान श्रीहरी विष्णूंना देखील तुळस ही अतिशय प्रिय आहे. त्यामुळे तुळशीची सुकलेली काडी आपल्याला त्यासोबत ठेवायची आहे. त्यासोबतच आपल्याला 7 अख्खे मिरे ठेवायचे आहेत. जे स्वयंपाकघरामध्ये मसाल्याच्या पदार्थामध्ये मिरे असतात ते 7 अख्खे मिरे आपण त्यामध्ये ठेवायचे आहेत. मिरे कशासाठी ठेवायचे? मिरे जे आहेत तर ते आपल्या घरामध्ये नकारात्मकतेला घरामध्ये प्रवेश करू देत नाहीत. त्यामुळे या 2 वस्तू कमळाच्या बीसोबत आपल्याला कपड्यावरती ठेवायच्या आहेत. आता या सर्व वस्तूवरती तुम्हाला हळद कुंकू अर्पण करायचं आहे, अक्षदा फुलवायची आहे, धूप दीप वाळून घ्यायचं आहे. आता या सर्व वस्तूंना आपण अभिमंत्रित करायचं आहे. तर ही प्लेट आपण घेतलेली आहे तर ती तुम्हाला उजव्या हातामध्ये पकडायची आहे आणि त्यावरती आपण सर्व साहित्य ठेवलेलं आहे. ती उजव्या हातामध्ये पकडल्यानंतर 108 वेळा गायत्री मंत्राचे पठण करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 1 वेळा विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे. बघा, विष्णू सहस्त्रनामाचं पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही कनकधारा स्तोत्र पठण करू शकता किंवा श्रीसूक्तसुद्धा पठण करू शकता. दोन्हीपैकी कोणतीही एक सेवा आपल्याला जी आहे करायची आहे. गायत्री मंत्रासोबत तुम्ही विष्णू सहस्त्रनाम किंवा कनकधारा स्तोत्र ही श्रीसूक्त ही सेवा केल्यानंतर ज्या वस्तू आहेत तर त्या अभिमंत्रित होतील आणि त्यानंतर तुम्हाला देवघरामध्ये बसूनच लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तिथे या वस्तू ठेवायच्या आहेत. आता देवघरामध्ये दिवसभर ही वस्तू ठेवल्यानंतर देवघरातील दिवा जो आहे तो अखंड सुरू राहील याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. एखाद्या वेळेस वाऱ्याने वगैरे दिवा विझला तरी मनामध्ये कोणतीही शंका न घेता तो प्रज्वलित करायचा आहे. अशा प्रकारे दिवसभर म्हणजे सायंकाळी लक्ष्मी येण्याची जी वेळ आहे तेव्हापासून लक्ष्मी जी वस्तू आहे, तुम्हाला जी ही वस्तू आहे तर ती लक्ष्मी देवीसमोरच ठेवायची आहे. त्यानंतर दिवे लागणीला आपण त्यावेळेस परत या वस्तूंना धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे. त्यानंतर ज्या कपड्यामध्ये आपण या वस्तू ठेवल्या आहेत ते एक पोटली आपल्याला तयार करायची आहे आणि जी पोटली आहे तर ती आपल्याला आपल्या घरामध्ये मुख्य प्रवेशद्वाराजवळ जी आहे ती पोटली बांधायची आहे. आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या आतल्या बाजूला ही पोटली बांधायची आहे. घरामध्ये आर्थिक स्थैर्य राहावं, लक्ष्मी देवीचं कृपा आपल्यावरती राहावी म्हणून देवी लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या आणि यामध्ये ज्या वस्तू आहेत तर त्या भगवान श्रीहरी विष्णूंना देखील प्रिय असतात. त्यामध्ये आपण कमळाचं बीज ठेवलेलं आहे, त्याला आपण कमळ बीज देखील म्हणतो. तर या कमळाचं बीज जे आहे तर ते साक्षात देवी लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. त्यामुळे या बीजासोबतच आपण तुळशीची सुकलेली काडी ठेवली आहे जी लक्ष्मी मातेचे स्वरूप आहे आणि त्यासोबतच आता अख्खे मिरे ठेवलेले आहेत जे घरामध्ये सुख समृद्धी आणतात. यासोबतच नकारात्मकतेला नष्ट करतात, घरामध्ये प्रवेश करून नाही देत. या तिन्ही वस्तू आपल्या मुख्य दरवाजावरती बांधल्यानंतर पैशाचा ओघ हे आहे तर तो आपल्या घरामध्ये वाढतो. वर्षभर आपल्याला घरामध्ये कधीही पैशाची कमतरता भासत नाही. एवढा हा प्रभावी उपाय नक्कीच तुम्ही करून पहा. यासोबतच जर तुमचा व्यवसायाच्या ठिकाणी तुम्हाला ही पोटली बांधायची असेल तर ती पोटली अशाच प्रकारे अभिमंत्रित करून घ्यायची आहे किंवा तुमच्या कुठे व्यवसाय असेल तिथं त्या ठिकाणी या प्रकारे तुम्ही ही पोटली बांधू शकता. घरामध्ये जर बांधायची असेल तर घरामध्ये वेगळी आणि व्यवसायाच्या नोकरीच्या ठिकाणी बांधायची असेल तर ती इथे वेगळी या पोटली तयार करून वेगळं बीज खरेदी आणून लागेल. तर ही जी वस्तू आहे तर ती तुम्हाला गुढीपाडव्याच्या अगोदर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस ती तुम्ही आणून ती खरेदी करून आणू शकता. कोणत्याही फुलाच्या दुकानामध्ये किंवा नर्सरीमध्ये तुम्हाला ही जी वस्तू आहे तर ती सहज मिळून जाईल. तुमच्या घरातील लक्ष्मी जी आहे तर ती स्थिर राहील, अखंड राहावी यासाठी गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्तावरती हाच दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. सोन्यापेक्षाही अनमोल अशी ही वस्तू घरामध्ये खरेदी करून आणल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होतेच. याशिवाय भगवान श्रीहरी विष्णू आशीर्वाद देखील तुमच्या घरावरती राहतील. आता आपण गुढीपाडव्याच्या दिवशी काय खरेदी करू नये हे देखील थोडक्यात जाणून घेऊया. 1. गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला प्लास्टिकच्या वस्तू, लोखंडाच्या वस्तू अजिबात खरेदी करून आणायच्या नाही आहेत. त्याचबरोबर काचेची भांडेसुद्धा खरेदी करायची नाहीत. या शुभ दिवशी या वस्तू अजिबात खरेदी करू नयेत. त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी चाकू, कात्री, सुरी, सुई यासारखे टोकदार वस्तू देखील धारदार वस्तू अजिबात खरेदी करायच्या नाहीत. 2. त्याचबरोबर गुढीपाडव्याच्या दिवशी भलेही कोणतीही वस्तू खरेदी करायची झाली नाही आणि जर तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी आपण
कपडे खरेदी करणार असाल तर त्यामध्ये आपण काळ्या रंगाचे कपडे अजिबात खरेदी करायचे नाही. भले तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे खरेदी करायचे असतील तर ते तुम्ही पाडव्याच्या अगोदर खरेदी करू शकता. मात्र गुढीपाडव्याच्या दिवशी रंगाचे कपडे किंवा रंगाच्या वस्तू अजिबात खरेदी करायच्या नाहीत. हे चूक अजिबात करू नका. बघा, एक चांगला सणवार आहे, लक्ष्मी आगमनाचा दिवस आहे. काळा रंग खरेदी करणे म्हणजे थोडक्यात निषेध आहे, या अर्थाने आपण त्याला म्हणतो. आणि त्यामुळे काळा रंग अजिबात या दिवशी खरेदी करायचा नाही. तर गुढीपाडव्याचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.